कोण रुपालीताई पाटील त्यांच्या बुद्धीची मला कीव करूशी वाटते. मी फेसबुक पोस्ट केल्या तोंडाला काळं फासण्याच्या नंतर, कारण की शेवटी दादा तिकडे गेले असेल तरी दादा हे आमचे काही शत्रू नाहीत. तर हे या प्रकारावर आपण पडदा टाकावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर आता पुन्हा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातला वाद वाढताना दिसतोय. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर अजित पवार गटाकडून हल्ला होण्याची शक्यता आहे असा आरोप पुणे शहराचे शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वतः शरद पवार यांच्याशी बोलताना सांगितला होता. त्याचबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आता स्वतः पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. प्रशांत दादा, अजित पवार गटाकडून तुमच्या कार्यकर्त्यांवर तुमच्या गाडीवर हल्ला होण्याची शक्यता तुम्ही वर्तवली आहे, नक्की काय प्रकरण? नाही, 6 तारखेला आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं. या अर्थात केंद्रीय निवडणूक आयोगाने सूडबुद्धीने तो निर्णय दिला. त्याच्यानंतर 7 तारखेला आम्ही सकाळी इथे एक बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर एक आंदोलन होतं. बैठक व्यवस्थित संपन्न झाली. त्याच्यानंतर आंदोलन झालं. आंदोलनामध्ये पण सुद्धा काही गालबोट लागलं नाही. आंदोलन मी 1:30 वाजता बंदसुद्धा केलं. आणि त्याच्यानंतर आपलेच माध्यमांचे जे काही TV चॅनलचे एका प्रतिनिधी होते त्यांच्याशी बोलण्याकरता मी 100 मीटरवर पुढे गेलो. त्यांच्याशी बोलत असताना एक 20-22 मिनिट माझे गेले. आलो मी पाहतो तर त्या ठिकाणी 3 वर्षापूर्वी या कार्यालयाचं उद्घाटन करता वेळेसची अजितदादांच्या नावाची पार्टी होती. मागची 7 महिन्यापूर्वी दादा या पार्टीतून गेलेत, तरीसुद्धा प्रशांत जगतापला कधीच वाटलं नाही की ती पार्टी तोडावी किंवा पार्टी काढून टाकावी. कारण की शेवटी दादा तिकडे गेले असेल तरी दादा हे आमचे काही शत्रू नाहीत. दादा भाजपबरोबर गेलेत म्हणून आम्ही तिकडे म्हणजे दादांबरोबर नाही किंवा दादांचे आता आम्ही कार्यकर्ते राहिले नाहीत. पण त्याच्यामुळे ती पार्टी काढण्याचा कधी माझ्या मनात या ठिकाणी विचारसुद्धा आला नाही. दुर्दैवाने ती पार्टी कार्यकर्त्यांनी तोडली ती रागाच्या भरात. कारण की ही सगळी 25 ते 28 वयोगटातली 5-6 मुलं-मुली होती आणि त्यांनी त्या रागाच्या भरात घोषणा चुकीच्या दिल्या आणि त्याचबरोबर पार्टी तोडली. ह्या गोष्टीचं प्रशांत जगतापने समर्थन केलं नाही. मला ते दिसता क्षणी मी ते थांबवलं. तोपर्यंत काही व्हिडिओ हे रेकॉर्ड झालेले होते आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांना मी सुनावलं. कार्यकर्त्यांनी माझी माफी मागितली. संध्याकाळी परत त्यांनी मला माध्यमांच्या समोर परत काही एक पलीकडून एक गृहस्थ आले, दत्ता सागरे नावाचे. त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. ते चॅनलने रेकॉर्ड केलं. ते असं मी त्यांच्या शेजारी उभं राहून TV चॅनलला सांगितलं की झालेला प्रकार निंदनीय आहे, समर्थनीय नाही. प्रशांत जगतापच्या कार्यकर्त्यांकडून मागच्या 6-7 महिन्यात दादांच्या बाबतीत कधी चुकीच्या घोषणा देण्यात आलेल्या नाही आहेत किंवा दादांची पार्टी काढण्यात आलेली नाही आहे किंवा दादांच्या संदर्भात काही पुतळे जाळण्यात आलेले नाहीत. पण आज जो प्रकार घडला आहे तो या 5-6 तरुण कार्यकर्त्यांनी जोशा भरत केलेला विषय आहे. त्याबद्दल त्यांनासुद्धा आता वाईट वाटतं आहे. त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी आणि माफी मागितलेली आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात आता पडदा टाकावा. तसं असताना दुसऱ्या दिवशी त्या पलीकडच्या कार्यकर्त्यांपैकी काहींनी फेसबुक पोस्ट केल्या तोंडाला काळं फासण्याच्या नंतर पोलीस केस रजिस्टर केली आणि ते इथंसुद्धा भेटायला आले. इथं भेटायला आल्यानंतरसुद्धा माझी 20-25 मिनिट चर्चा झाली. मी त्यांना समजावलं की हा प्रकार आपल्यात झालेला आहे. भाजपला या सगळ्या गोष्टीचं हसूच येतं आहे. हे या प्रकारावर आपण पडदा टाकावा. पण ते काय ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. आणि मग पुढचे 2-3 दिवस सातत्याने कोणीतरी फेसबुक लाईव्ह करा, कोणीतरी काहीतरी छोट्या नाही का कार्यकर्त्यांच्या थ्रू इकडे मेसेज पाठवणे किंवा वेगवेगळ्या TV चॅनलवर बघून घ्यायची भाषा करणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी या मुलांसाठी भयकारक होत्या. त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वीच्या रात्री मला कोणीतरी रात्री 12:30ला भेटायला आलं तर त्यांनी सांगितलं की या मुलांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही प्रशांत दादा यांना सांगा. मी रात्री 12:30ला आमच्या लखन वाघमारेला सांगितलं, कारण की ही मुळातच मागासवर्गीय दलित समाजातली ही सगळी मुलं-मुली आहेत, होतकरू आहेत, प्रचंड कष्टाळू आहेत. नाही का जातीपातीचा विचार न करता पवारसाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी पवारसाहेबांच्या या वयात आणि मुलं या तरुण वयातसुद्धा कुठल्या प्रकारे सत्तेचं पद मिळालेलं नसतानासुद्धा पवारसाहेबांची साथ देत आहेत. त्याच्यामुळे यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये. कारण की ही होतकरू मुलं आहेत, यांच्यावर त्यांचे आईवडिलांचे संसार अवलंबून आहेत. त्यांच्या जीवाला जर काय झालं, उद्या एखाद्या रागात मारामारीमध्ये समोरच्याकडून यांचे हातपाय तुटले गेले तर ते आधू झाले तर त्यांना आयुष्यभर या संदर्भात काही ना काही आव्हानांना सामोरं जावायला लागणं. म्हणून मी त्या ठिकाणी समजवलं. पलीकडे निरोप पाठवला की हे सगळं थांबवा. पण ते लक्षात येत नव्हतं. मग शेवटी मी पोलीस कमिशनरकडे जायची नाही का त्या संदर्भातली नाही का घोषणा केली. पवारसाहेबांच्याही कानावर घातलं. पवारसाहेबांनी ते ऐकून घेतलं. उद्या माननीय CP साहेबांनी 11:15ची वेळ दिलेली आहे. या संदर्भामध्ये आता या मुलामुलींच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की आम्ही दलित असल्यामुळं आम्हाला टार्गेट केलं जातं, त्यामुळे कदाचित ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून होते. मी त्यांना सांगितलं की आपल्यातले जुने एकमेकामधले नाही का सगळे आपण मित्रपरिवार आहोत, त्याच्यामुळे एवढं टोकाचं जाण्याचं काही कारण आहे. पण शेवटी प्रशांत जगतापसुद्धा त्यांचा जीव वाचवण्यासाठी जर असमर्थ ठरला तर शेवटी माझ्यावर आणि माझ्या पार्टीवर तो प्रकार एक प्रकारचा डाग ठरेल. त्याच्यामुळे उद्या CP साहेबांकडे जायचं ठरवलेलं आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे समोरच्यांना की जे आत्ता बडबड करतायत, जे मोठ्या मोठ्या भाषा करतायत, त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो
एक वर्षभरापूर्वी दादा विरोधी पक्षनेते असताना दादांनी त्या सगळ्या विधानसभेमध्ये भाजपला खूप टार्गेट केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांवर वाद झाला. त्यांना धर्मरक्षक म्हणायचं का स्वराज्य रक्षक म्हणायचं. त्या प्रकरणात दादा म्हटले की धर्मरक्षक बोलायचं नाही, धर्मवीर बोलायचं नाही आणि त्या ठिकाणी स्वराज्य रक्षक बोलायचं. म्हणून भाजपनी दादांच्यावर प्रचंड टीका केली. याच भाजपने ज्या भाजपबरोबर आज दादा आहेत त्या भाजपनी दादांची प्रतिकात्मक मयत काढली सगळ्या राज्यात. त्यांची तिरडी बांधली, काहींनी मुंडन केलं, दादांच्या विरोधात घाणेरड्या घोषणा दिल्या. पुणे शहरासारख्या शहरामध्ये दादांची गाडावर दादांचा प्रतिकात्मक पुतळा बसून धिंड काढण्यात आली, घाणेरड्या घोषणा देण्यात आल्या दादांच्याबद्दल. त्यास हा प्रशांत जगताप होता माध्यमांसमोर येऊन त्या भाजपचा निषेध करणारा. नंतर ते दादा पुण्यात आल्यानंतर म्हणजे त्या सगळ्या प्रकारात दादा पुण्यात आले तर त्यांचं जंगी स्वागत बारामती हॉस्टेलला मी केलं. त्यास आजचे बोल घेवडे त्या दिवशी दादांचे सत्कार करायला तिथं नव्हते. त्याच्या प्रशांत जगतापनी 7:30ला दादांचं स्वागत ढोली बाजासहित ढोल पथकासहित जोरदार केलं की दादा महाराष्ट्रातलं कोणी तुमच्यावर नसेल तर आम्ही आहोत, पुण्यातली मंडळी आम्ही आहोत, प्रशांत जगताप आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा समोरची ज्यांच्याकडं सत्तेची ताकद आहे ते गुरगुरले दादांवर, त्यास तुमची हिंमत झाली नाही दादांच्या त्यांचा निषेध करायला आणि त्यांच्याकडं बघून घ्यायची भाषा. आज आम्ही विरोधात आहोत आणि तुम्ही सत्तेत आहात. ज्या भाजपनी घाणेरड्या भाषा केल्या त्यांना विचारण्याची धमक तुमची झाली नाही आज. आणि आमची जी मागासवर्गीय किंवा दलित समाजातली जी काय ही तरुण पोरं आहेत ती फक्त एका ठराविक समाजाची आहेत म्हणून त्यांना जर टार्गेट केलं जात असेल तर आम्ही प्रशांत जगताप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष हा त्या मुलांच्या आणि त्या मुलांच्या कुटुंबियांच्या बरोबर कायम पाठीशी उभा राहील हा शब्द मला या निमित्ताने द्यायचा आहे. मात्र दादा, या सगळ्या प्रकरणात दलित आणि मागासवर्गीय मुलांना पुढे करून प्रशांत जगताप रडीचा डाव खेळतात असं अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी सांगितलं. त्यांना काय प्रत्युत्तर? कोण रुपालीताई पाटील? मला नाही वाटतं त्यांच्यावर मला काय भाष्य करावं. त्याचं कारण आहे मी या शहरामध्ये 27 वर्ष झाली समाजकारणात राजकारणात काम करणारे कार्यकर्ता आहे. तब्बल 19 वर्ष महानगरपालिकेचं कामकाज बघण्याची संधी जनतेने आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने मला दिली. त्याचबरोबर मी पुण्याचं महापौरपद भूषवलं. त्यामुळे कुठल्या एका महिला भगिनी काहीतरी ती रिॲक्ट होती म्हणून त्याच्यावर बोला असं मला वाटत नाही. कारण की लोकांना ते आवडत नाही, खास करून पुणेकरांना आवडत नाही. त्यामुळे मी पुण्याची संस्कृती बिघडणार नाही आणि पुणेकर किमान माझ्यावर तरी हसणार नाही. पुणेकरांनी कुणावर हसावं तो वेगळा विषय, पुणेकर माझ्यावर हसणार नाही याची मी काळजी घेतो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काय रेकॉर्ड झालं म्हणजे TV चॅनलवर कार्यकर्ते कुणीतरी दुसऱ्यांनी फोडलं आहे नाव आणि घोषणा दिल्यात आणि मी दुसऱ्यांची नावं घेतो अशातला भाग नाही. ज्या कार्यकर्त्यांनी ते नाव तोडलं किंवा घोषणा दिल्या ते योगायोगाने किंवा त्या ठिकाणी कोइन्सिडेंटली ते दलित समाजाचे आहेत, ते रेकॉर्ड झालं. त्यांची नावं तुम्हीच घेऊन त्यांच्या विरोधात नाही का पोलीस तक्रारी दाखल केल्यात. त्याच्यामुळं हे अमुक समाजाचे त्यांना आम्ही पुढं करतो अशातला बिलकुल भाग नाही. योगायोगाने ती मुलं ज्यांनी ती तोडली तीही मुलं पुढं निघाली. ती एका ठराविक समाजाची असल्यामुळे तुम्ही त्यांना धमक्या देताय. आम्ही तर उलट सांगतोय तुमचा पक्ष म्हणजे मी इथं राहूनसुद्धा सांगतोय की दादांच्या पक्षांनी दलित मुलांवर हल्ला केला किंवा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचा मेसेज पुण्याने महाराष्ट्राने देशाने बघू नये म्हणून मी चांगुलपणाचा सल्ला देतो की हे पडदा टाकायच्यावर. कारण की शेवटी हे होणार. तुम्ही त्या मुलांना जर मारहाण केली तर अनेक नका दलित मागासवर्गीय संघटना उपोषणाला आंदोलनाला बसणार. एखाद्याचा पाय आदू झाला, एखाद्याचा नका हात आदू झाला, एखाद्याचा डोळा गेला तर या संदर्भात ॲट्रॉसिटीपेक्षा मोठे गुन्हे दाखल करा आणि त्या संदर्भात दादांच्या पक्षाच्या विरोधात घोषणा राज्यभर दिल्या जातील, त्या होऊ नयेत ह्यासाठी मी मनाचा मोठेपणा दाखवतोय. आणि तो जर कोणाला तरी बालिशपणा वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची मला कीव करूशी वाटते. मी पुन्हा एकदा सांगतो मला कुणाच्यावर इथून पुढे सुद्धा मी ठरवून ठेवले आपण कुणाच्या विरोधात भांडण करतो. आमचा संघर्ष ह्या अजितदादांच्या पक्षाशी नाहीच, आमचा संघर्ष भाजपबरोबर आहे. आम्हाला यांच्यावर रिॲक्टच व्हायचं नाही. आजपासून प्रशांत जगतापचं हे ब्रीदवाक्य आहे. कोण आहे लोक? आम्ही विचाराबरोबर राहिलेली मंडळी आहोत. आम्हाला ज्यांच्याबरोबर भाष्य करायचं करेल त्यांनी काय करावं, त्यांचं नाही का वाक्य त्यांची भाषणं कुणी ऐकावीत हे पुणेकर ठरवतील. त्यामुळे त्यांच्यावर मला भाष्य करावं असं वाटत नाही. पण तुमचा पक्ष आणि तुमच्या असल्या कर्तृत्वामुळं तुमचा नेता अडचणीत येणार नाही. कारण की शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजासाठी आणि इतरांसाठी सगळ्यांसाठी खूप छान केले, पण कायदेसुद्धा तेवढेच कडक केलेले आहेत. आणि जर मग तो समाज भरडला जात असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही तर आहोत. पण या राज्यातला आणि या देशातला समस्त नाही का आमचा नाही का या ठिकाणी वंचित घटकातला दलित बांधव निश्चित उभा राहील. अगदी डॉक्टर नाही का प्रकाशजी आंबेडकर साहेबसुद्धा उभे राहतील याची
खबरदारीने त्यांनी नोंद घ्यावी समोरच्यांनी, याची ही मला त्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करायची. नक्कीच. त्यामुळं त्या दिवशी जी घोषणा दिल्या गेल्या, पाटी फोडण्याचा प्रकार होता, तो निंदनीय आहे. मात्र पुण्याचं आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण बिघडू नये यासाठी या प्रकरणावर पडदा टाकावा, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्गानं कारवाई करावी लागेल, असं आवाहन प्रशांत जगताप यांनी दिलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज.